नमस्कार. रुचिराच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे. मी शेफ मंदार. ओके, आता आपण नवीन जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपीचं नाव आहे बनारसी भरवा दम आलू. ही लखनौची आणि उत्तर प्रदेशची सगळ्यात फेमस रेसिपी आहे. मोस्टली पार्टीजमध्ये किंवा फंक्शनमध्ये ही रेसिपी बनवली जाते. भरवा दम आलू म्हणजे स्टफ केलेला आलू, बटाटा. बटाटा जो आहे, आपण बहुतेक रेसिपी आपल्या महाराष्ट्रीयन यामध्ये बटाट्याची भाजी किंवा बटाटे वडे, खूप साऱ्या गोष्टीमध्ये बटाटे आपण वापरतो. नॉनव्हेजमध्ये पण बटाटे टाकतो. पण ही जी रेसिपी आहे ही रिच रेसिपी आहे. थोडीशी त्यामध्ये ग्रेव्ही आहे आणि बटाटे जे आहेत बटाट्याच्या आतमध्ये आपण स्टफिंग करून बटाटे फ्राय करून त्याच्या आतमध्ये स्टफिंग भरणार आहोत. पण स्टफिंग जी आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स, खूप सारे पदार्थ यामध्ये मिक्स करणार आहोत आणि नंतर ती स्टफिंग त्यामध्ये तयार करून भरणार आहोत. पण स्टार्टिंगला ही जी रेसिपी ही आपण 2 ते 3 स्टेप्समध्येच पूर्ण करणार आहोत. तर पहिली स्टेप्स आहे त्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे बघत असाल कांदा, रफली चॉप केलेला कांदा, एकदम जाडसर कापलेला कांदा आहे. ओके, टमॅटो आहेत रफली चॉप केलेले, म्हणजे एकदम बारीक चिरे, एकदम बारीक चिऱ्याची पण गरज नाही. मोठे मोठे बटाटे टमॅटो तुम्ही कापू शकता. बनारसी भरवा दम आलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बटाटे, बारीक चिरलेले टमॅटो, स्लाइस केलेले कांदे, बारीक चिरलेले हिरवी मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट, बारीक किसलेलं पनीर, बारीक किसलेलं चीज, तांबूस तळलेला कांदा, तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल, लवंगा, मसाला वेलची, काळी मिरी, जिरे, जावित्री, काजू, धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, मीठ, मनुका, डाळिंबाचे दाणे, साखर, कसुरी मेथी, फ्रेश क्रीम, बटर, फ्रेश कोथिंबीर. तर सुरुवातीला आपण पहिले सुरुवात करणार आहोत ग्रेव्हीसाठी. तर ग्रेव्हीसाठी आपण सर्वात प्रथम पॅनमध्ये कांदा आणि टमॅटो ह्याला त्याची गरम करून त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. तर चांगली तुमच्याकडे जर तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण ग्रेव्ही बनवू शकता. कमीत कमी 20 मिनिटं याला शिजवायचं आहे. तर मी साधा पॅन घेतलेला असा, नॉनस्टिक पॅन घरी असेल तरी त्यामध्ये तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. तर आपण इथे बघू शकता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, कारण तेल गरम करण्यामध्ये आपला थोडा टाईम सेव्ह करण्यासाठी, वाचवण्यासाठी आपण पहिलंच तेल इथे गरम करत ठेवायचं, कारण ह्या गोष्टीला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणून सर्वात प्रथम आपण इथे ग्रेव्ही तयार करू. ग्रेव्हीसाठी पहिलं पॅन गरम करून ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 2 मोठे चम्मच तेल. आणि तेल चांगलं तापल्यानंतरच खडे मसाले टाकायचे आहेत. अख्खे मसाले जे असतात ते तेल तापल्यानंतर टाकतात. काय काय लोक असतात घाईघाईमध्ये थंड तेलामध्ये मसाले टाकतात, पण त्यामुळे काय होतं, मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो हे होत नाही, चांगला फ्लेवर सुटत नाही. तर इथे तेल चांगलं आपण गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये सर्वात प्रथम ॲड करणार आहोत आपण जिरे. तेल आपलं तापलेलं आहे, तर तेलामध्ये आपण इथे 1 चम्मच जिरा ॲड करतोय. एक चक्री फूल टाकणार आहोत. 1 छोटा चम्मच काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 मसाला वेलची टाकतोय, 2 तमालपत्र आपण इथे तोडून टाकतोय. तसेच यामध्ये आपण ऍड करतोय जावित्री. 1 जावित्रीचा तुकडा आपण यामध्ये ऍड करतोय. हे मसाले आपण ऍड करून झालेले आहेत, ह्याला चांगले परतायचे आहेत. तुम्ही बघू शकता मसाले चांगले तडतडायला सुरुवात झालेली आहे. क्रॅकल झाले, चांगले तडतडायला लागले की त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत स्लाइस केलेला कांदा. कांद्याला आपल्याला लाल कलर द्यायचा नाहीये किंवा ब्राऊन करायचं नाहीये. हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण टमॅटो ऍड करणार आहोत. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, तर लवकर थोडी प्रोसेस जी आहे लवकर होईल ब्राऊन व्हायची. त्याच्याबरोबर आपण ऍड करणार आहोत अद्रक लसूणची जी पेस्ट आहे, ही आपण पेस्ट 2 चम्मच पेस्ट आपण यामध्ये ऍड करणार आहोत.
2 छोटे चम्मच पेस्ट आपण यामध्ये अद्रक लसूणची ॲड करतोय. आणि चांगल्या प्रकारे फ्राय करायचं, चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. त्यामुळे अद्रक लसूणचा जो कच्चा पण असतं ते पूर्ण निघून जायला पाहिजे. तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं आपण चांगले परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदा सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टमॅटो. ओके, हे बारीक चिरलेले टमॅटो आहेत, हे आपण टमॅटो ह्याच्यामध्ये ॲड करतोय. तसेच याच्याबरोबर आपण ॲड करतोय काजू. तर आपण इथे काजू ॲड करतोय. तसेच ह्याच्याबरोबर आपण ॲड करणार आहोत थोडीशी हिरवी मिरची आहे, ही मिरची आपण ह्यामध्ये ॲड करतोय. मिरची तुमच्यावरती आहे, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची त्यामध्ये ॲड करू शकता. परत यामध्ये चांगल्या प्रकारे याला परतून घ्यायचं. याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. हळद अर्धा चम्मच आणि लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे. काश्मीरी लाल तिखट थोडे जास्त कलरसाठी आपण ॲड करतोय. ह्यामध्ये तिखटपणा नसतो, फक्त कलर चांगला छान कलर येतो. त्यामध्ये 2 ते 2.5 चम्मच आपण ह्यामध्ये तिखट आपण ॲड करणार आहोत. 1 चम्मच धणे पावडर. धणे पावडर थोडी मी कमीच टाकत आहे, कारण नंतर मग आपण परत जेव्हा ह्याला तडका देणार तेव्हा पण आपण ह्यामध्ये धणे पावडर ॲड करणार आहोत. ह्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे खूप सारं बटर ग्रेव्हीमध्ये. तर बटर कमीत कमी मी 2 मोठे चम्मच ग्रेव्हीमध्ये ॲड करतोय. बटरनी ग्रेव्हीला खूप अजून चांगली छान टेस्ट येणार आहे. 5 मिनिटं कमीत कमी आपण चांगलं परतून घ्यायचं, जोपर्यंत टमॅटो हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडं पाणी. पाणी आपण अर्धा कप आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आणि थोडंसं मीठ, 1 चम्मच आपण यामध्ये मीठ ॲड करतो. आणि ही जी ग्रेव्ही आहे याला आपण कव्हर करून शिजवणार आहोत. शिजवणार म्हणजे टमॅटो यातले पूर्णपणे सॉफ्ट झाले पाहिजेत आणि बाकीचा कांदा वगैरे व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. टमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत याला कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे. तर याला मी कव्हर करून शिजवणार आहे. यावरती झाकण ठेवून याला आपण 10 मिनिटं शिजवणार आहोत. तोपर्यंत बटाटे जे आहेत, मेन जो ह्या डिशमधला हिरो आहे तो आहे बटाटा. तर बटाट्याला आपल्याला व्यवस्थित कट करून त्याच्या आतमध्ये स्पेस करायचे, म्हणजे कोअर करायचे. त्याच्या आतमधला फ्लेश काढायचं आणि त्याला व्यवस्थित पोकळी निर्माण करायचे. तर त्या आतमध्ये आपण स्टफिंग भरू शकतो. तर मी दाखवतो त्याप्रमाणे आपण कटिंग त्याप्रमाणे कट करणार आहोत. पहिले तर टॉप आणि एंड जो आहे बटाट्याचा तो व्यवस्थित कट करायचा आहे. आणि हे वेस्टेज आहे, फेकायचं नाही आहे, कारण हे आपण यूज करणार आहोत. हे पाण्यामध्येच टाकून ठेवायचं आहे. आपल्याकडे घरी सगळ्यांकडे पिलर असतो, जो आपण बटाटे पील करतो, कॅरेट पील करतो. तर पिलर जो आहे, तो पिलरचा जो पुढचा भाग आहे तो इकडे बटाट्यामध्ये टाकायचा आहे आतमध्ये आणि असं प्रॉपरली यामध्ये कोअर करायचं आहे. आणि जे पण वेस्टेज येतं, हे तुम्हाला वाटेल अरे खूप जास्त वेस्टेज आहे, पण तसं काही नाही आहे. हे वेस्टेज आपण परत वापरणार आहोत बटाट्याच्या स्टफिंगसाठी. तर याला प्रॉपरली कोअर करायचं. बटाटा साईडनी तुटला नाही पाहिजे, असं प्रॉपरली कोअर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने व्यवस्थित त्याला कोअर करून घ्यायचं बटाट्याला. हे बघू शकता तुम्ही, प्रॉपर बटाटे आतून पोकळ झालेले आहेत. ओके ओके. आणि या साईडला पण बटाटे जास्त हे केलेले नाहीत, फाटलेले नाहीत. साईड सुद्धा आपण हे केलेले नाहीत, म्हणजे एकदम स्मूथली प्रॉपरली त्याला कोअर करून घ्यायचे. आणि जे पण येतं, जे पण कोअर केलेला भाग आहे पोटॅटोचा, तो वेस्ट नाही करायचा. तो आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचा. नंतर आपण त्याला फ्राय करून यूज करणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. सेम असेच सगळे बटाटे आपण इथे कोअर करून घेणार आहोत.
तर आपले बटाटे तुम्ही बघू शकता मी प्रॉपरली कोर केलेले आहेत. ओके, तिथे बघू शकता प्रॉपर कोर केलेले आहेत बटाटे, पूर्ण व्यवस्थित त्यामध्ये जागा पोकळी केलेली आहे. तसेच सगळे बाकीचे पण बटाटे आपण इथे कोर करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर कोर केलेले आहेत. तुम्ही दुसऱ्या साईडने पण बटाटे हलकेसे कट झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यामध्ये फिलिंग जाणार आहेत आणि आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर बटाटे फ्राय करताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बटाट्याला पूर्ण याच्यातलं पाणी जे आहे हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग हळूच बटाटे ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत. पण एवढंच शुअर की थोडं लांबून हे करायचं आहे. हलकेसे तुमच्याकडे जर डस्टर किंवा काय नॅपकिन असेल तर त्याने तुम्ही बटाट्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बटाटे तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. आणि बटाट्याला चांगले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे. बटाटे पण इथे टाकलेले आहेत फ्राय करायला. त्याचप्रमाणे ग्रेव्ही जी आहे इथे तुम्ही बघू शकता. ही जे ग्रेव्ही आहे, ग्रेव्हीसाठी आपण जे कांदे आणि टमॅटो केले, टमॅटो एकदम सॉफ्ट गळलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. इथे बघू शकता टमॅटो चांगल्या प्रकारे गळून झालेला आहे. ओके, तर आपण ह्याला काय करायचं, आता ह्याला थंड करायचं आहे आणि ह्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करायचं. पण ब्लेंड करण्याच्या अगोदर ह्याच्यामधले जे आपण खडे मसाले आपण टाकलेले आहेत ते खडे मसाले आपण काढून टाकणार आहोत, कारण खडे मसाले फक्त आपण त्यासाठी फ्लेवरसाठी यूज करतोय. पण त्यामध्ये जर ग्रेव्ही बरोबर तुम्ही ब्लेंड केलेत तर त्याचा जो कडवटपणा आहे तो त्यामध्ये मिक्स होईल. जास्त खडे मसाले पण, कारण आपण इथे मसाला पावडर पण यूज करणार आहोत. जेवढे खडे मसाले पॉसिबल आहेत तुम्ही त्यातनं काढून घ्या आणि गॅस बंद करून ह्या ग्रेव्ही, या मसाला जो आहे याला आपण पूर्णपणे थंड करणार आहोत आणि त्यानंतर ब्लेंड करणार आहोत. तुम्ही इकडे बघू शकता बटाटे फ्राय चांगले ब्राऊन व्हायला लागलेत एक साईडने. तसेच आपण टर्न करायचे बटाटे, फ्लिप करायचे आणि दुसऱ्या बाजूने त्याला चांगल्या प्रकारे ब्राऊन करून घ्यायचे. बटाटे कच्चे राहिले नाही पाहिजेत, आतून आणि बाहेरून प्रॉपरली ते कुक झाले पाहिजेत, कारण नंतर आपण त्याला शिजवणार नाही आहोत. तर आपण बघू शकता इथे बटाटे चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत. ते बघा, आतून आणि बाहेरून व्यवस्थित ब्राऊन झालेले. तर हे बटाटे रेडी आहेत. तर आपण हे काढून घेऊया. काढून घेण्यासाठी मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे, कारण जे एक्सेस ऑइल आहे हे आपण काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे प्लेटमध्ये टिश्यू पेपरवरती आपण हे बटाटे काढून घ्यायचे. तसेच हे जे बटाट्याचे उरलेलं वेस्टेज आहे हे आपण फ्राय करणार आहोत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. पाणी असतं त्यामुळे सांभाळून फ्राय करायचं. पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर आपण बघू शकता इथे बटाटे जे आहेत, हे जे वेस्टेज आहे हे चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. तर आपण इथे गॅस बंद करतोय आणि हे जे वेस्टेज आहे हे काढून घेतोय. तुम्ही बघू शकता चांगले चिप्स सारखे कलर आलाय, कुरकुरीत झालेले. कलर पण चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलाय. पूर्ण तेल आपण ह्याचं काढून ठेवतोय, काढून टाकणार आहोत आणि याला स्ट्रेन करून प्लेटमध्ये काढतोय. आता आपण बटाट्याची फिलिंग बनवणार. तर बटाट्याच्या फिलिंगसाठी ऑलरेडी जे वेस्टेज आहे हे आपण फ्राय करून घेतलेलं आहे, चांगलं क्रिस्पी फ्राय झालेलं आहे, कुक झालेलं आहे, बघू शकता इथे. आता याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून बटाट्याची फिलिंग बनवणार. तर फिलिंगसाठी आपण इथे बाउल घेतोय. या बाउलमध्ये आपण हे जे बटाटे फ्राय केलेले आहेत वेस्टेज हे आपण ॲड करणार आहोत. तसंच याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पनीर. बारीक किसलेलं जे पनीर आहे ते पनीर आपण यामध्ये ॲड करतोय. पूर्ण पनीर ॲड नाही करत आहे, थोडंसं पनीर आपण यामध्ये ॲड करतोय. कमीत कमी 4 मोठे चम्मच पनीर ॲड करतोय. चीज, ग्रेट केलेलं चीज आहे, प्रोसेस चीज, हे आपण थोडंसं ॲड करतोय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मावा जो असतो, खोवा,
खवा म्हणतात त्याला, तो ग्रेट करून तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या टेस्ट प्रमाणे. तसंच बारीक चिरलेली अद्रक आणि मिरची, हिरवी मिरची ती आपण ऍड करतोय, हे 1 चम्मच. तसेच इथे बघू शकता तुम्ही बारीक बरिस्ता आहे, कांदा जो आहे पातळ कापून त्याला लाल होईपर्यंत फ्राय केलेला आहे, ह्याला बरिस्ता म्हणतात. तो हा बरिस्ता आपण इथे ऍड करतोय. याने काय होतं, याने स्वीटनेस पण येतं आणि क्रिस्पीनेस पण येतो याच्यामध्ये रेसिपीमध्ये. तसेच ह्याच्याबरोबर आपण ऍड करणार आहोत मसाले. तर मसाल्यांमध्ये ह्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 1 चम्मच गरम मसाला. फक्त गरम मसाला आपण ह्यामध्ये फ्लेवरसाठी ऍड करतोय. मीठ थोडंसं चवीसाठी. तुम्ही बघू शकता यामध्ये मी मनुके ऍड करतोय. मनुके तुम्ही मनुके किंवा तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट असेल त्याला हलकंसं रोस्ट करून ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. लहान मुलांना जास्त करून ड्रायफ्रूट्स यामध्ये आवडतात तुम्ही ॲड केलेत तर. तसेच ह्यामध्ये तुम्ही बघू शकता मी यामध्ये अनार जे डाळिंबाचे दाणे ॲड करणार आहे, हे पण 2 मोठे चम्मच आपण ॲड करतोय. तसेच यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. फ्रेश कोथिंबीर आपण इथे घेतोय. कोथिंबीरला बारीक चिरून त्यात टाकणार आहोत. आणि हे सगळं मिक्सचर आपण मिक्स करणार, प्रॉपरली बाइंड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आवाज येतोय, चांगला कुरकुरीत आवाज येतोय. जो बटाटा आपण फ्राय केलाय तर एकदम छान आवाज येतोय आणि चांगल्या प्रकारे तो शिजलेला पण आहे. तर हे असं मिक्सचर आपण मिक्स करून याला आपण बटाट्याच्या आतमध्ये स्टफ करणार आहोत. हे अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. आणि हे मिक्सचर जे आहे हे आपण भरणार आहोत. हे जे बटाटे आहेत ह्याच्या जे होल्स केले आहेत त्या होल्समध्ये आपण हे बटाटे ही फिलिंग यामध्ये भरणार आहोत. पण भरताना पण आपण सांभाळून भरायचं, दाबून भरायचं नाही, नाहीतर काय होतं हे जे साईड्स आहेत हे तुटण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे एकदम हळू यामध्ये फिलिंग आपण बोटाने प्रेस करून आतमध्ये स्टफ करणार आहोत. असे भरून ठेवायचे. बघू शकता एकदम हलक्या हाताने बोटाने मी त्यामध्ये फिलिंग आतमध्ये भरत आहे. सर आपण बघू शकता इथे प्रॉपर बटाट्याच्या आतमध्ये आपण ही फिलिंग जी बनवलेली ती स्टफ केलेली आहे. एकदम हलक्या हाताने भरल्यामुळे ते बटाटे साईडनी तुटलेले नाहीत. एकदम काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण स्टफिंग भरतो आतमध्ये. हे आपलं स्टफिंग रेडी आहे बटाट्याचं. तर आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ते पहिले ग्रेव्ही जी गरम केलेली तिला आता आपण चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. तर ग्रेव्ही इथे आपली थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर थंड झालेली आहे ग्रेव्ही व्यवस्थित. आणि थंड झाल्यावरतीच वाटायची. कधी कोणतीही ग्रेव्ही असेल त्याला पूर्णपणे थंड करायचं, नंतर वाटायचं. नाहीतर काय होतं ते स्टीम असते आतमध्ये, ते जोरात प्रेशर येतं आणि बाहेर उडण्याची जास्त शक्यता असते. ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. इथे आपण ही ग्रेव्ही ह्यामध्ये मिक्सरमध्ये भरून ह्याची पेस्ट मारणार आहोत. ह्याला छान प्रकारे आता पेस्ट करून घ्यायची. आपण बघू शकता इथे व्यवस्थित बारीक छान पेस्ट झालेली ग्रेव्हीची, छान कलर आलेला आहे. आता या ग्रेव्हीला आपण तडका देणार. तर तडक्यासाठी सेम आपण पॅन यूज करतोय. ओके, तर सेम पॅनला आपण गरम करणार आहोत. ग्रेव्ही जी आहे ती चांगली स्मूथ झालेली आहे.
आता आपण ग्रेव्हीला तडका देणार, तर तडक्यासाठी ते सेम पॅन आपण गरम करतोय. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बटर. आपण इथे एक मोठा चम्मच बटर ॲड करणार आहोत. बटर नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता, पण बटरनी फ्लेवर खूप छान येतो. बटर ॲड करायचं आहे. तर बटर बरोबर थोडंसं आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं तेल. बटर कधी कधी जास्त हाय फ्लेममध्ये जळण्याची शक्यता असते, तर थोडंसं तेल पण ॲड करायचं आणि चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अद्रक आणि मिरची आपण बारीक चिरलेली आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करतोय. एक मोठा चम्मच आपण अद्रक आणि मिरची यामध्ये ॲड करतोय. आणि ह्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चं पण आहे हे पूर्ण काढून टाकायचं आहे अद्रक आणि मिरचीचं, मग त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड करतोय कलरसाठी. तर अर्धा चमचा आपण ह्यामध्ये हळद ॲड करतोय ग्रेव्हीला छान कलर देण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर सॉते झालेले आहेत, हे परतले गेलेले. त्यामध्ये आपण टाकणार आहोत ग्रेव्ही. गॅस स्लो करायचा आहे आणि ग्रेव्हीला आपण इथे 5 ते 10 मिनिटं याला चांगल्या प्रकारे शिजून द्यायचं आहे. आणि याला व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं आपण शिजवणार आहोत. आणि शिजवताना ह्याच्यामध्ये आपण थोडीशी ॲड करणार आहोत साखर. एक छोटा चम्मच आपण ह्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इथे ग्रेव्ही चांगल्या प्रकारे गरम झालेली आहे आणि जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ग्रेव्हीला आलेली आहे. तेल पण सुटलेलं आहे साईडनी. तर ग्रेव्ही कुक झालेली आहे. तर ग्रेव्हीमध्ये आपण थोडंसं हलकासा गरम मसाला ॲड करणार आहोत. आणि फ्रेश क्रीम 4 मोठे चम्मच आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत ग्रेव्हीमध्ये. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर. ग्रेव्ही आपली रेडी आलेली आहे. ओके, फ्लेम बंद करून गॅस बंद करून ठेवायचा. आणि आता आपण सर्व करणार आहोत. बटाटे जे आहेत त्याला आपण अख्खे सर्व नाही करणार आहोत, त्याला 1/2 किंवा 1/3 करायचे आहेत आणि ते प्लेटमध्ये ग्रेव्ही बरोबर सर्व करायचे आहेत. आता आपलं फायनल प्रिपरेशन मेन झालेलं आहे. ग्रेव्ही आपली रेडी आहे, बटाटे रेडी आहेत. तर तुम्हाला मी प्लेटिंग करून कशी प्लेटिंग करायची ती तुम्हाला दाखवतो. तर प्लेटिंग करताना सगळ्यात प्रथम प्लेट घेऊन प्लेटमध्ये आपण पहिली ग्रेव्ही ॲड करणार आहोत. आणि या ग्रेव्हीमध्ये आपण आता बटाटे सोडणार आहोत. बटाट्याला आपण फक्त 3 पार्टमध्ये स्लाइस मारायचं. गार्निशसाठी क्रीमनी ड्रिझल करायचं वरनं. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून नंतर कोथिंबीरीचे असे स्प्रिग ठेवायचे, त्याने गार्निश छान वाटते.
तर अशा प्रकारे आपली बनारसी भरवा दम आलू जी रेसिपी आहे ही रेडी आहे. तुम्ही बघू शकता प्रेझेंटेशन एकदम अप्रतिम दिसतंय, टेस्ट पण छान आहे, फ्लेवर पण छान आहे. तर स्टफिंग तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्यामध्ये बटाट्यामध्ये स्टफिंग केल्यामुळे ते ओळखता येत नाही की हे बटाटे आहेत म्हणून. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कलर पण ग्रेव्हीचा स्मूथ, टेक्स्चर स्मूथ आहे, कलर पण चांगला येलोइश कलर आलेला आहे आणि अनारदाणे ह्याच्यामुळे आणि कोथिंबीरमुळे त्याचा आकर्षक वाटते ती डिश. ओके, ती अशी डिश तुम्ही घरी ट्राय करा आणि तुमच्या घरी जेव्हा पण पाहुणे येतील तेव्हा त्यांना ही डिश बनवून, ही रेसिपी बनवून खायला देऊ शकता. रेसिपी कशी झाली ती आम्हाला कळवा. पुन्हा भेटू नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.